श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भूवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार। जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयाचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करितात त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढिली एक युक्ती बोलावुनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी। फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक। तुमचा होऊनी मी मालक लिहून देता पेढीवरी। उभय तासी ते मानले तत्काळ तया परी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी। अफूचा भाव वाढला व्यवहारात नफा जाहला ते सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। पंडिते ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागोन। हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती। आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयाची। तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले। पंडिता राम म्हणले गजानना शिव नाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघासी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेवोन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर। स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहूनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळती तयासी। आनंदे आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी। असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते। भक्तजनांचा कैवारी पाहोनिया डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले। चांदीच्या पादुका आणिल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा। पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येवोनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्याप्रती घेवोन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित। परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली।
ती घेवोनी तयावेळी परिधान केली सत्वर, आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधोनी राहावे, धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे, जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा, आज्ञा ऐकोन या ऐशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेवोनी, सद्गुरूने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ, सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले, बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत, तयांचा उपदेश न फळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची, तयासीन म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे, तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरद हस्त, दिव्य ज्ञान शिष्याते, असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलविले, संकल्प करून ठेविले, तुळशीपत्र घरावरी, हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहु आकांता, घेत उर बडवुनी, म्हणे जोडो निया कर, लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे भरवा विचार, दुःख लागेल भोगावे, आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले, हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खावया ते घालील, अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्यागोनिया संसार सुखासी, दुःखाडो ही कापडता, संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा, तुम्ही संसार सोडूनी, जाऊनी बसाल जरी मनी, तरी मग सांगा कोणी, मजलागी पोसावे, माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असेजी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही, आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होतसे, विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेची उत्तरे, ऐकोन या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे, परी तारेच्या चित्तात, षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळेना, आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झडपोनी, आपणाधीन केलेसे, त्या योगे सद्विचार, तियेची न सुचे अणुमात्र, धरोनिया दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे, षड्विकार त्यागोनी, व्रत लाजो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र, परिधान करावया, आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या, कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी, मठामाजी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरु आज्ञेने झाले विरक्त, परिजन त्याते निंदित, नाना दोष देवोनी, पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख, धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदाभाविक भक्त परिसोत, षोडशोऽध्यायः गौडः, श्रीरस्तु शुभं भवतु।